नमस्कार मित्रांनो, मराठी वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, महसूल विभागातर्फे ई पीक पाहणी सुरू झाली आहे. तर मित्रांनो, आपल्या शेतातील ई पीक पाहणी कशी करायची, मोबाईलवरून ई पीक पाहणी कशी करावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती ई पीक पाहणी मोबाईलवरून कशी करावी. तर मित्रांनो ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये जे काही ई पीक पाहणी ॲप आहे तर ते डाउनलोड करायचं आहे 3.0. तर या ई पीक पाहणी ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इंटरफेस दिसतो. यामध्ये कायम पड, चालू पड, त्याचप्रमाणे पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड करा, पीक माहिती मिळवा, गावाचे खातेदाराचे पीक पाहणी, असे सर्व ऑप्शन आहेत. तर यामध्ये आपल्याला जे काही कायम पडमध्ये आहे तर कायम पडमध्ये आपण जर तुमची जमीन पडीक असेल तर ती नोंदवायची असेल तर यासाठी आपल्याला खाते क्रमांक, तुमचा जे काही खाते क्रमांक आहे 8चा तो टाकायचा आहे. त्याचप्रमाणे गट नंबर, तुमचा गट नंबर टाकायचा आहे. क्षेत्र किती लावायचं आहे ते टाकू शकता. तुमची कायम पड आहे का चालू पड आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर खाली कोणत्या पद्धतीची पड आहे, चोपण पड, चराई पड, गवत पड, झाडी पड, त्याचप्रमाणे बगीचा पड आहे. हे सर्व ऑप्शन या ठिकाणी आहेत. तुम्ही जर कोणत्या प्रकारात पडीक जमीन आहे ती नोंदवायची असेल तर ह्या सर्व ऑप्शन आहेत, ती नोंदवू शकता. त्यानंतर मित्रांनो, खाली आपल्याला दुसरा पर्याय खाली पाहायचा आहे. यामध्ये किती क्षेत्र तुम्हाला लावायचं ते लावू शकता. जर तुमची पडीक जमीन असेल काही ती नोंदवायची असेल तर. यानंतर आपल्याला पीक माहिती नोंदवायची आहे. तुमच्या जे काही शेतात पीक आहे तर ती नोंदवण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही नवीन खातेदार असाल, ॲपमध्ये तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करणार असाल तर सर्वप्रथम नवीन खातेदार जोडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर असा इंटरफेस दिसेल. तर यामध्ये नवीन खातेदार जोडा यामध्ये ओके केल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे. मित्रांनो, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, तुमचा जो असेल ते निवडा. माझा छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, त्यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो निवडायचा आहे. ओके केल्यानंतर हा माझा जिल्हा आहे तर या ठिकाणी ओके केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामध्ये खाली ऑप्शन येईल तो म्हणजे तालुक्याचा. तर तुमचा तालुका कोणता आहे जो असेल तो निवडायचा आहे. माझा पैठण तालुका आहे तर या ठिकाणी पैठणवर क्लिक केल्यानंतर गावाचा ऑप्शन येईल. यामध्ये तुमचं जे गाव येईल ते गाव तुम्हाला टिक करायचे आहे, ओके करायचं आहे. तर या ठिकाणी माझं गाव या ठिकाणी टाकत आहे. तर मित्रांनो, तुमचं सर्वप्रथम जो विभाग येईल, विभागानंतर जिल्हा, जिल्ह्यानंतर गाव निवडायचं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया आहे. आता गाव निवडल्यानंतर उजव्या साईडच्या राईट बाणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम मित्रांनो, गावातील संपूर्ण नाव, तुमचं ज्या शेतकऱ्याचं नाव नोंदणी करायची आहे त्याचं नाव, आडनाव किंवा मधले नाव टाकायचं आहे, जेणेकरून गावातल्या संपूर्ण लोकांची लिस्ट त्या ठिकाणी येते. सारख्या नावाच्या लोकांची लिस्ट, त्यामध्ये तुमचं ज्या शेतकरी नाव आहे ते एक जरी टाकलं तरी तुमचं नाव येते. तर या खाली खातेदाराची निवडा, त्यामध्ये तुमचं नक्की नाव येते. तर नाव ओके केल्यानंतर आता पुढे आपल्याला जायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही खाते क्रमांक आहे तो दिला जातो. तुमचा जे काही 8चा खाते क्रमांक आहे तो दिला जातो. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा आहे. OTP येण्यासाठी तुमचा जो नंबर असेल मोबाईल नंबर तो टाकायचा आहे, जेणेकरून OTP येईल. तो OTP आपल्याला पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. तर मित्रांनो, मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला प्रविष्ट करा हे ऑप्शन दाबल्यानंतर आपल्याला सर्व्हरशी कनेक्ट झाल्यानंतर OTP येतो. हा OTP आल्यानंतर आपल्याला तो टाईप करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुमचा जे काही खात्याचा शेतकरी जोडला आहे तर त्या ठिकाणी नाव जोडायचं आहे. त्यानंतर उजव्या साईडला आपल्याला या ठिकाणी 4 अंकी संकेतांक प्राप्त होईल, मेसेज येईल. तो मेसेजमधला आपला OTP टाकायचा आहे. या ठिकाणी OTP टाकल्यानंतर OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपलं अशा पद्धतीने पुन्हा एकदा होम पेजवर येऊ. तर यामध्ये आपल्याला पीक माहिती नोंदवा हे ऑप्शन दाबायचं आहे. यामध्ये आपल्याला आता पिकाची माहिती द्यायची आहे, तुमच्या संपूर्ण माहिती द्यायची आहे. तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम खाते क्रमांक जोडायचा आहे. ऑप्शनमध्ये दिलेला असेल तो पद्धतीने तुमचं जे काही 7-12 वरती जे काही तुमचा गट क्रमांक असेल तो टाकायचा आहे. तुमचा 8 नंबर जो असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर 7-12 गट क्रमांक टाकल्यानंतर खाली तुम्हाला जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे ते टाकायचं, आपोआप दिसेल. त्यानंतर पोटखराबा किती आहे तो दाखवेल, जमिनीचे एकूण क्षेत्र हे दाखवलं जाईल. त्यानंतर खाली हंगाम निवडायचा आहे. मित्रांनो, संपूर्ण वर्षासाठी करणार आहात की खरीप हंगामासाठी करणार आहात ते ऑप्शन येणार आहे, ते निवडायचं आहे.
त्यानंतर खाली पिकाची माहिती, तुम्ही मिश्र पीक घेतात, एकाच वेळेस 2 पिके घेतात किंवा एक सिंगल पीक घेतात, हे सर्व ऑप्शन तुम्ही पॉलीहाऊस घेतात, कोणते घेतात ते टाकायचं आहे. यानंतर खाली तुम्ही फळबाग आहे का पीक साधे पीक आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं जे पीक असेल त्या पिकाचे तुम्हाला टिक मार्क करायची आहे, ओके करायचं आहे पीक. तर मित्रांनो या ठिकाणी कापूस मी निवडत आहे. कापूस टाकल्यानंतर खाली तुमचं किती क्षेत्र आहे ते क्षेत्र नोंदवायचं आहे. किती क्षेत्रावर तुम्ही त्या पिकाची पेरणी केली आहे ते टाकायचं आहे. तर या ठिकाणी पूर्ण क्षेत्र मी केलं आहे. तर यानंतर आता आपल्याला खाली आहे तो म्हणजे तुमचा जलसिंचनाचे स्रोत, तुम्ही कोणत्या सिंचनावर पेरणी केली आहे. तुमचं मग विहीर असेल, कालवा असेल किंवा जे काही कूपनलिका बोरवेल असेल तर जे असेल ते तुम्ही टाकू शकता किंवा पावसाच्या याच्यावरसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने त्यानंतर सिंचन पद्धतीमध्ये प्रवाही कोणत्या टाकणारा ठिबक आहे तुमचा प्रवाही ते टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो लास्ट स्टेजला आहे ते म्हणजे तुमचं जे काही पीक पेरणीची तारीख टाकायची आहे. यामध्ये पीक पेरणीची तारीख टाकताना डाव्या साईडचे जे क्लिक बार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा महिना, ज्या महिन्यात तुम्ही पेरणी केला आहे तो महिना आपल्याला जून महिना निवडायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी माझी कापूस पेरणी 13 जूनची आहे. तर आपण टाकल्यानंतर सर्व्हरशी कनेक्ट होते आणि आपल्याला शेवटचा पर्याय येतो तो म्हणजे फोटो काढण्याचा. आता मित्रांनो तुम्हाला शेतात जायचं आहे. तुमच्या ज्या शेतात तुमचं पीक आहे त्या शेताचे 2 फोटो काढायचे आहेत, वरती एक आणि खाली असे 2 फोटो काढायचे आहे आणि ते अपलोड करायचे आहेत. फोटो काढल्यानंतर खालच्या टिक बारवर ओके केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. जर मित्रांनो तुम्ही दुसऱ्याच ठिकाणी जाऊन फोटो काढले तर अशा पद्धतीने मेसेज येतो, तुम्ही त्या क्षेत्रापासून दूर आहात अशा पद्धतीचा मेसेज येतो. त्यामुळे आपल्या शेतात स्वतःच्या शेतात जाऊन तो फोटो काढायचा आहे. दोन्ही फोटो आपल्याच शेतातले असायला हवेत. त्यानंतर फोटो अपलोड केल्यानंतर खाली टिक मार्कवर ओके केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली जाणार आहे. मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे, कुठेही अवघड किंवा कठीण नाही. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.